नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जेफ बेझोस। मार्च 2024 मध्ये ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक 2024 जारी करण्यात आला। या निर्देशांकानुसार एलोन मस्कला मागे टाकत जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत। अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती $200 अब्ज आहे, तर एलोन मस्क हा $198 अब्ज संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत। तिसरी श्रीमंत व्यक्ती आहे बर्नार्ड अर्नोल्ड यांची संपत्ती आहे $197 अब्ज। चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती आहे $179 अब्ज। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5व्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये प्रथम पारितोषिक कोणाला मिळाले? तर याचे योग्य उत्तर आहे यतीन भास्कर दुग्गल। 5वा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 हा 9 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2024 या कालावधीत देशभरात आयोजित करण्यात आला होता। 2024 ची थीम होती तरुण आवाज, राष्ट्र परिवर्तनासाठी संलग्न आणि सक्षम करा। 5व्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये हरियाणाच्या यतीन भास्कर दुग्गल यांना प्रथम पारितोषिक मिळाले। तमिळनाडूच्या वैष्णव पिचाईने दुसरे तर राजस्थानच्या कनिष्क शर्माने तिसरे पारितोषिक पटकावले। पहिला राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019 मध्ये आयोजित करण्यात आला होता। तर याचा उद्देश काय आहे बघा, लोकशाहीची मुळे मजबूत करणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी, आसाम। मार्च 2024 मध्ये पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो 2024 हा आसाम राज्यातील गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आला। 5 मार्च रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कामगार आणि रोजगार मंत्री संजय किशन यांच्या हस्ते झाले। हा कार्यक्रम 5 ते 7 मार्च दरम्यान पार पडला। याचा मुख्य उद्देश स्टीम बॉयलरवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांची वाढ आणि कार्यक्षमता वाढवणे हा आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया लिमिटेड, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड, ब्रह्मपुत्रा क्रॅकर अँड पॉलिमर लिमिटेड, आसाम पेट्रोकेमिकल्स लिमिटेड आणि यासह उद्योगातील दिग्गजांनी एकत्र येऊन याचे आयोजन केले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर। मार्च 2024 मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केले आहे। गुरांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे। केवळ तस्करीच्या कारवायाच नव्हे तर या बेकायदेशीर कारवायांमागील सूत्रधारांनाही पकडणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। एसपी ग्रामीण जम्मू, डीएसपी मुख्यालय सांबा आणि डीएसपी कठुआ ऑपरेशन कामधेनूच्या अंमलबजावणीवर देखरेख करतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच नरेश कुमार यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मॉरिटानिया। मार्च 2024 मध्ये नरेश कुमार यांची इस्लामिक रिपब्लिक ऑफ मॉरिटानियामध्ये देशाचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिथेन वायूचा मागोवा घेण्यासाठी मिथेन सॅट हा उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर याचे योग्य उत्तर आहे स्पेस एक्स। मार्च 2024 मध्ये मिथेन वायूचा मागोवा घेण्यासाठी स्पेस एक्सने मिथेन सॅट उपग्रह प्रक्षेपित केला आहे। एलोन मस्कची स्पेस कंपनी स्पेस एक्सने प्रदूषित तेल आणि वायू साइट्सवर लक्ष ठेवण्यासाठी मिथेन सॅट लॉन्च केले आहे। हा उपग्रह मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेईल। मिथेन सॅट दिवसातून 15 वेळा पृथ्वीभोवती फिरेल। तो पृथ्वीपासून 360 मैलांवर स्थित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाची बैठक कोठे पार पडली? तर याचे उत्तर आहे सेऊल, दक्षिण कोरिया। मार्च 2024 मध्ये 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाची बैठक सेऊल, दक्षिण कोरिया येथे पार पडली। द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर चो ताई-युल यांच्यासह सोलमध्ये 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सहअध्यक्ष झाले। त्यांनी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यवसाय आणि व्यापार या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झारखंड। मार्च 2024 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे। या योजनेचे उद्दिष्ट विधवांना आर्थिक सहाय्य देऊन आणि 1 वर्षाच्या आत पुनर्विवाहाला प्रोत्साहन देऊन सक्षम बनवणे हे आहे। या योजनेअंतर्गत पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला सरकार 2 लाख रुपये देणार आहे।
विधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्च 2024 मध्ये कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन धोरण मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। मार्च 2024 मध्ये उत्तर प्रदेश राज्याने ग्रीन हायड्रोजन धोरण मंजूर केले आहे। या ग्रीन हायड्रोजन धोरणानुसार सोनभद्र जिल्ह्यातील अनपारा येथे प्रत्येकी 800 मेगावॅटचे 2 युनिट उभारले जातील। हे युनिट एनटीपीसीच्या सहकार्याने स्थापन केले जातील। यासाठी 8624 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। पुढील 5 वर्षांसाठी हरित हायड्रोजन धोरण तयार केले आहे। ग्रीन हायड्रोजन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तर प्रदेशने न्यू अँड रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीची नोडल एजन्सी बनवण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीती फॉर स्टेट्स व्यासपीठ कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अश्विनी वैष्णव। मार्च 2024 मध्ये रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नीती आयोगाचे नीती फॉर स्टेट प्लॅटफॉर्म सुरू केले आहे। हे सुशासन आणि धोरणासाठी तयार करण्यात आले आहे। यामध्ये लिंग आणि हवामान बदल या विषयांसह कृषी, शिक्षण, ऊर्जा, आरोग्य, उपजीविका आणि कौशल्य उत्पादन, एमएसएमई, पर्यटन, शहरे, जलसंपत्ती आणि वॉच यासह 10 क्षेत्रांचा समावेश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी LICच्या नवीन आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात। मार्च 2024 मध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी LICच्या नवीन आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे उद्घाटन गिफ्ट सिटी गुजरात येथे केले। जागतिक स्तरावर उत्कृष्ट विमा आणि वित्तीय सेवा देण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीती आयोगाने कोणाच्या सहकार्याने फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब सुरू केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मेटा। मार्च 2024 मध्ये अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोगाने मेटाच्या सहकार्याने फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब सुरू केलेले आहेत किंवा लॉन्च केले आहे। या सहकार्याचे उद्दिष्ट भविष्यातील तंत्रज्ञानाच्या प्रवेशाचे लोकशाहीकरण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना वाढवणे हे आहे। आतापर्यंत AIMने भारतातील 722 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन केलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या UEFA वुमेन्स नेशन्स लीग विजेता कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्पेन। मार्च 2024 मध्ये स्पेनच्या महिला संघाने पहिल्या UEFA वुमेन्स नेशन्स लीग विजेतेपद पटकावले आहे। स्पेनने फ्रान्सचा 2-0 ने पराभव केला। याचे आयोजन सेव्हिल या ठिकाणी करण्यात आले होते। आयताना बोनमतीच्या संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक प्रदर्शनामुळे तिला अंतिम स्पर्धेतील MVP म्हणजे सर्वात मौल्यवान खेळाडू ही पदवी मिळाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 54वी DG स्तरीय BGB BSF बॉर्डर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ढाका, बांगलादेश। 54वी DG स्तरीय BGB BSF बॉर्डर परिषद ढाका येथील बॉर्डर गार्ड बांगलादेश मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे। ही परिषद 5 मार्च ते 9 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। भारताचे BSFचे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी होत आहे। सीमा सुरक्षा दलाच्या शिष्टमंडळात 9 सदस्य असून त्याचे नेतृत्व महासंचालक नितीन अग्रवाल करत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी उद्गम पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे RBI। दावा न केलेल्या ठेवींसाठी RBIने उद्गम म्हणजेच अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू एक्सेस इन्फॉर्मेशन हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे। उद्गम प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना RBIच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व हक्क नसलेल्या ठेवी आणि खाती शोधण्याची परवानगी देतो। मार्च 2024 मध्ये RBIच्या म्हणण्यानुसार 30 बँका ग्राहकांना उद्गम प्लॅटफॉर्म वापरून त्यांचा दावा न केलेला निधी किंवा खाती शोधण्यासाठी सक्षम करत आहेत। RBIच्या DA निधीमध्ये दावा न केलेल्या ठेवींपैकी 30 बँकांचा सुमारे 90% हिस्सा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।